करवीर निवासिनी महालक्ष्मीची भेट। आजचा दिवस अंतरा आणि स्वरासाठी खूप खास होता। पप्पांसोबत आधी कैलास मंदिराला भेट दिल्यावर आज त्या आईसोबत कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला भेट देण्यासाठी निघाल्या होत्या। कोल्हापूर शहरात प्रवेश करताच त्यांना शहराच्या मध्यभागी असलेल्या मंदिराची भव्यता जाणवली। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यावर आईने सांगितले, मुलींनो, हे फक्त एक मंदिर नाही, तर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ आहे। याला करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर असेही म्हणतात। अंतराने कुतूहलाने विचारले, आई, करवीर निवासिनी म्हणजे काय? आईने हसून उत्तर दिले, करवीर हे कोल्हापूरचे जुने नाव आहे आणि निवासिनी म्हणजे इथे निवास करणारी, त्यामुळेच देवीला करवीर निवासिनी असे म्हणतात। या मंदिराचा इतिहास जवळजवळ 1300 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे। हे मंदिर चालुक्य राजा कर्णदेव यांनी 7व्या शतकात बांधले असे मानले जाते। मंदिरात प्रवेश करताच स्वराची नजर मंदिराच्या भिंतींवर असलेल्या सुंदर नक्षीकाम आणि शिल्पांवर पडली। ती म्हणाली, आई, हे कोरीव काम किती सुंदर आहे। आईने सांगितले, या मंदिराची स्थापत्यशैली चालुक्य राजवटीची आहे आणि हे हेमाडपंथी शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे। मंदिराच्या आत अनेक लहान लहान मंदिरे आहेत, ज्यात महाकाली आणि महासरस्वती देवींची मंदिरे प्रमुख आहेत। या तीनही देवींना आदिशक्तीचे रूप मानले जाते। गर्भगृहाच्या दिशेने चालताना आईने महालक्ष्मीच्या मूर्तीबद्दल माहिती दिली। मूर्तीच्या दिशेने तोंड करून उभे राहिल्यास तुम्ही पश्चिमाभिमुख आहात, कारण देवीची मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून आहे। ही मूर्ती जवळपास 40 किलो वजनाची आणि 4.5 फूट उंचीची आहे। ही काळ्या पाषाणातून घडवलेली आहे। गर्भगृहात पोहोचल्यावर त्या तिघींनी देवीचे दर्शन घेतले। देवीच्या मूर्तीचे तेज आणि शांत रूप पाहून अंतरा आणि स्वरा भारावून गेल्या। मूर्तीचे बारकावे पाहून स्वराने विचारले, आई, देवीच्या हातात काय आहे आणि डोक्यावर काय आहे? आईने समजावून सांगितले, देवीच्या 4 हातांपैकी खालच्या उजव्या हातात मातुळुंग फळ, बिजोरे लिंबू, तर वरच्या उजव्या हातात गदा आहे। खालच्या डाव्या हातात पानपात्र आणि वरच्या डाव्या हातात ढाल आहे। देवीच्या मस्तकावर एक नाग असून त्याच्यावर शिवलिंग आहे, त्यामुळेच देवीला लिंगशैषा घौषहारिणी असेही म्हणतात। ही देवी फक्त संपत्तीची नव्हे, तर भक्ती आणि शक्तीची देवता मानली जाते। त्यांनी थोडा वेळ शांतपणे देवीसमोर बसून प्रार्थना केली। मंदिरातून बाहेर येताना आईने एक आणखी खास गोष्ट सांगितली। या मंदिरात दरवर्षी किरणोत्सव साजरा होतो। 3 दिवसांच्या या उत्सवात सूर्याची किरणे थेट देवीच्या मूर्तीवर पडतात। ही घटना देवी आणि निसर्ग यांच्यातील संबंध दर्शवते आणि एक अद्भुत अनुभव असतो। मंदिराच्या आवारातून बाहेर पडताना स्वराने आईला विचारले, आई, या मंदिराचे एवढे महत्त्व का आहे? आईने उत्तर दिले, या मंदिराचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आहे। असे मानले जाते की या ठिकाणी देवी सतीचा डोळा पडला होता, म्हणूनच हे एक शक्तिपीठ बनले। इथे येणाऱ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना शांती मिळते, म्हणूनच याला दक्षिण काशी असेही म्हणतात। ती भेट अंतरा आणि स्वराच्या मनात कायमची कोरली गेली। त्यांना फक्त महालक्ष्मी देवीचे दर्शन मिळाले नाही, तर एका महान इतिहासाचा आणि संस्कृतीचा अनुभवही मिळाला। त्यांना आता लक्षात आले की ही मंदिरे केवळ दगडांच्या इमारती नसून त्यांच्यामध्ये हजारो वर्षांचा इतिहास आणि श्रद्धा लपलेली आहे।